नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री भोजन आनंदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकताय, ही आहेत फ्रेश अशी हादग्याची फुलं. आज हादग्याच्या फुलांची सुकी भाजी कशी बनवणार आहोत ते पाहूया. ही फुलं मी धुवून पाणी नितळून घेतलेली आहेत. तर पाहू शकताय, निवडायची कशी ते बघूया. हा मधला जो देठ आहे तो काढून टाकायचा आहे. तो जर घेतला तर भाजी कडू होते, त्यामुळे तो देठ काढून टाकायचा आहे. आणि हे पाहू शकता, हे पण काढून टाकायचं. आणि आता उरलेलं फूल सर्व घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं सर्व फुलं आपण नीट करून घेणार आहोत. सुरीच्या साहाय्याने करू शकता किंवा हातानेच तुकडे करून घ्या. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे याला कट करू शकता सुरीने. अशा पद्धतीनं आपण सर्व फुलं निवडून घेणार आहोत. हे पाहू शकताय, मस्त फ्रेश अशी फुलं आहेत. या इथं अर्ध्यापेक्षा कमी मुगाची डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी हरभऱ्याची डाळ पण वापरू शकता. आता ते आपण भिजत घालूया. आपली बाकी इतर तयारी होईपर्यंत डाळ चांगली भिजली जाईल. आता हे झाकून ठेवूया आपण आणि आता ही साईडला ठेवून देऊया. आता फुलं आपण कट करून घेऊया सुरीने. जास्त मोठाले तुकडे वाटतात, त्यामुळे आपण सुरीने थोडीशी बारीक कट करून घेऊया. हादग्याच्या फुलांची भाजी आयुर्वेदिक आहे, चवीला पण खूप छान लागतात. आता हे पाहू शकता, आपण अशा पद्धतीने सगळं कट करून घेतलेत फुलं. गॅसवरती कढई गरम करायला ठेवले. पहिल्यांदा तर आपण तेल टाकून घेऊया. तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत. अर्धा चमचा जिरं मोहरी. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये जाडसर वाटलेलं लसूण टाकून घेऊया. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान सोलून जाडसर वाटून घेतल्यात, त्यामुळे फ्लेवर छान येतो. कढीपत्ता टाकलाय मस्त फ्रेश, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. वा, मस्त फोडणीचा वास येतोय. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला त्यामध्ये टाकलाय. आता छान परतून घेऊया. हे पूर्वी शेतामध्ये बांधावर हमखास दिसणारं झाड आता दुर्मिळ होत चालले. कधीतरी कुठेतरी भेटतात ही बाजारात फुलं, किंवा एखादं कुठेतरी झाड असतं. पण जर भेटली तर ही अवश्य खावी. आपण मगाशी भिजत घातलेली डाळ आहे, मस्त भिजलेली. आता ते पण टाकून छान परतून घेऊया. काप आला किंवा कप झाला तर फायदेशीर आहे हादग्याचे. आणि हादग्याच्या झाडाला बारीक शेंगा सुद्धा लागतात. त्या गवारी शेंगासारख्या भाजी सुकी बनवू शकतो. आता यामध्ये टाकूया आपण मसाले. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, काळा मसाला 1 चमचा. आपल्यात जो काही मसाला आहे तो टाकायचा. चवीपुरतं मीठ टाकूया. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ टाकू शकता, त्यामुळे आणखीन पौष्टिक होते भाजी. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये टाकूया आपण बारीक चिरून घेतलेली हादग्याची फुलं. आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, भरपूर दिसणारी फुलं अगदी मऊ झाल्यामुळं थोडीशीच भाजी दिसायला लागली. आता हे पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपण हलवून घेऊया.
आता यामध्ये टाकून घेऊया पाणी. अगदी थोडंसंच टाकायचंय. आता हे परत मिक्स करून घेऊया. यावरती झाकण ठेवून छान शिजवून घेऊया आपण अशा पद्धतीने. परत वरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. आता यावरती ताट ठेवलेले. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होणार आहे शिजून. मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. मस्त भाजी तयार झालेली आहे. 4 ते 5 मिनिटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. पाहू शकताय. चविष्ट, चमचमीत आणि रुचकर हादग्याची फुलांची भाजी तयार आहे. तर चपाती असो, भाकरी असो, वरण भात असो, तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. चला आपण सर्विंग बाउल मध्ये भाजी काढून घेऊया. एकदा ही भाजी खाऊन बघा, नॉनव्हेजला सुद्धा विसराल तुम्ही. अशी मस्त टेस्टी भाजी लागते. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.